मला माहिती जी मिळालेली आहे ती माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी अशी कुठली भूमिका घेतलेली नाही। प्रकाश आंबेडकर साहेबांना भूमिका घ्यायची असेल तर सगळ्या महाराष्ट्रासाठी एकच घ्यावं लागेल। एका जिल्ह्यामध्ये एक भूमिका आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दुसरी भूमिका त्यांना घेता येणार नाही असं मला वाटतं। आणि मला जी माहिती मिळालेली आहे की नांदेडला त्यांनी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही आणि त्यांचा उमेदवार उभा करण्याच्या संदर्भामध्ये त्यांची तयारी सुरू आहे। परंतु शेवटी त्यांचा प्रश्न आहे की त्यांनी उमेदवारी उभा करावं का त्यांना कोणाला पाठिंबा द्यावा। ते काही बेगाने म्हणतात शादी में, तसं काही लोक व्हायला लागले। त्यामुळे कोण काय म्हणते कोण काय म्हणत नाही याच्यावर मी काय करणार। काय हेतू असेल वसंत चव्हाणांचा असं वक्तव्य निवडणुकीच्या? हेतू आता उद्या कळेल। लोकांमधून ज्या भावना व्यक्त होती की एखाद्या पक्षाने एखाद्या नेत्यांनी जर पाठिंबा दिला नाही, आपण म्हणजे याचा अर्थ एखाद्या नेत्याची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं। वंचित नजरे पाठिंबा दिला काँग्रेसवर। भारतीय जनता पक्षाचा खासदार नांदेडमधून 200% निवडून येणार। भारतीय जनता पक्ष नांदेड जिल्ह्यामध्ये मजबूत आहे। अशोकराव चव्हाण साहेब येण्यामुळं भारतीय जनता पक्ष अधिक मजबूत झालेला आहे। त्यामुळे नांदेडच्या जागेला कोणीही हरू शकत नाही। अतिशय नम्रपणा। कुठे गटबाजी दिसते इथले विद्यमान आमदारच म्हणतात। असे की निवडणुकीमध्ये सगळे एकत्र येणं शक्य नाही। आज आमदारांचे कार्यक्रम वेगळे आहेत। आपण बघितलं की चव्हाण साहेब भाषण करून भोकरला गेले, मी कार्यक्रम संपून नांदेडला चाललो। सगळेच जण एकाच व्यासपीठावर एकदाच येणं ही निवडणुकीमध्ये कठीण गोष्ट असते। त्याच्यामुळं प्रत्येक नेते ज्यांच्या त्यांच्या भागामध्ये काम करतायत, त्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत। प्रमुख नेते असताना विद्यमान आमदार नाहीत, त्यामुळे प्रश्न असा काही प्रश्न उपस्थित करण्याची गरज नाही। 2 दिवसापूर्वी आमदार राजेशजी पवार यांनी अतिशय मोठा कार्यक्रम घेतला। राजेशजी पवार आणि त्यांच्या सुविध पत्नी पूनमताई पवार हे दोघेही भारतीय जनता पक्षाच्या कामामध्ये आहेत।